सर्वांना नमस्कार. श्रावणी सोमवार, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी दिवशी सोमवारचा उपवास कसा सोडावा आणि शास्त्र काय सांगते याची आज आपण माहिती बघणार आहोत. अनेक उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात. ह्यापैकी एक म्हणजे जन्माष्टमी. देशभरात श्रीकृष्णाचा जन्म सोहळा विविध पद्धतीने साजरा केला जातो. श्रावण वद्य अष्टमी ह्या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला. यंदा 2024मध्ये 26 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाणार आहे. यंदा जन्माष्टमी श्रावणी सोमवार आल्याने ह्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. श्रावणी सोमवार शिवपूजन केले जाणार आहे. जन्माष्टमी आणि श्रावण सोमवार अशा दोन्ही व्रतांचे उपवास केले जातात. या दिवशी केल्या जाणाऱ्या उपवासाबाबत सोडण्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण असल्याचे म्हटले जाते. कोणता उपवास कधी आणि कशा प्रकारे सोडावा हे जाणून घेऊया. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथपुरी ह्या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते. महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि उपनगरात एका विशिष्ट उंचीवर दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते. यानंतर विविध मंडळांचे गोविंदा मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात. श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास केला जातो. हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा प्रचलित आहे. याच दिवशी श्रावण सोमवार आल्यामुळे त्यामुळे श्रावण सोमवारही उपवास केला जातो आणि अनेक ठिकाणी श्रावण सोमवारचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो. परंतु आता श्रावण सोमवार असल्यामुळे आणि जन्माष्टमी असल्यामुळे उपवास कधी सोडावा ह्या लोकांमध्ये प्रश्न पडलेला आहे. तर जन्माष्टमीचा उपवास भंग होईल, त्यामुळे अनेकांना मनात प्रश्न उपस्थित झाला आहे की जन्माष्टमीचा अहोरात्र केला जाणारा उपवास कायम ठेवायचा की सोडायचा. हा उपवास कसा सोडायचा हे आपण आता बघूया. जन्माष्टमीच्या दिवशी श्रावण सोमवार उपवास कसा सोडावा. काही शास्त्रानुसार श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आले असतील आणि दोन्हीचे उपवास धरले असतील तर श्रावण सोमवारी सूर्यास्तानंतर भाताचा वास घेऊन म्हणजे अवग्रहण केल्यामुळे सोमवारचा उपवास सुटेल. परंतु ही पद्धत योग्य नाही, कारण ही पद्धत अवलंबली तर जन्माष्टमीचा उपवासही सुटू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत नेमके काय करावे याची योजना शास्त्रात केली आढळून येते. एका उपवासात जर दुसरी पारणी करायची असेल तर पाण्याने पारणे करावे असे सांगितले जाते, कारण एका वेदमंत्रात याबाबतचा संदर्भ येतो. आपो वा अंशिता अनिशित स, कारण पाणी जे असते ते उपवासाला चालते आणि पाण्यालाही चालते असा वेदमंत्र असल्यामुळे ज्यांचा श्रावण सोमवारचा उपवास आहे त्यांनी सायंकाळी पाणी घेऊन उपवास सोडावा. म्हणजेच तशी भावना मनात करायची असते. पाणी पिताना मनामध्ये भावना तयार करायची की मी सोमवारचा उपवास सोडतो, म्हणजे सोमवारचा उपवास सुटेल आणि जन्माष्टमीचा उपवास अहोरात्र कायम सुरू राहील असे सांगितले जाते. सदरची माहिती तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.